न्यायमूर्ती शिंदे समिती आणि मनोज जरांगेंच्या चर्चेमधून तोडगा अजूनही नाहीच। जरांगे पाटलांचं आझाद मैदानामध्ये उपोषण सुरूच राहणार। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा संताप। पाटलांच्या मंडपातून पोलीस होते गायब। रात्री 2 वाजता संशयित व्यक्ती काढत होता पाटील यांचा व्हिडिओ। मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन मागे घेण्यास नकार। मराठा कुणबी एकच असा GR काढा तोवर आंदोलन सोडणार नाही, जरांगे यांचा निर्धार। सर्व मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबईमधून जाणार नाही। पुढारी न्यूजवर बोलताना जरांगे पाटील मागण्यांवर ठाम। मराठा आंदोलकांना काही झालं तर संपूर्ण राज्य बंद पाडण्याचाही इशारा। मुख्यमंत्री फडणवीस, विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये गुप्त बैठक। जवळपास 1 तास चर्चा। जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात उपसमितीने 2 दिवसात ठाम भूमिका घ्यावी, मुख्यमंत्र्यांचे आदेश। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचं एक पाऊल पुढे। मराठवाड्यामधील मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यास तत्वतः मान्यता। सातारा गॅझेटवरून तिढा अजूनही कायम। उद्धव ठाकरेंची मनोज जरांगेंची चर्चा। अंबादास दानवे भेटीला गेले असताना दानवेंनी लावून दिला फोनवरून उद्धव ठाकरेंची जरांगेंची चर्चा। विधानसभेला अमित ठाकरेंना भाजपनेच पाडलं, खराब झालेल्या ठाकरे ब्रँडकडे लक्ष द्या। जरांगे पाटील यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल, तर उद्धव ठाकरेंकडून मात्र मराठा आंदोलकांना मदत करण्याचं शिवसैनिकांना आवाहन। घटनेमध्ये बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो। मराठा आरक्षणावर शरद पवार यांचं मोठं वक्तव्य। तामिळनाडूमध्ये होऊ शकतं तर महाराष्ट्रात का नाही, शरद पवार यांचा केंद्र सरकारला सवाल। जरांगे पुन्हा आंदोलनाला का आले, एकनाथ शिंदेंना विचारा। मराठा आंदोलनावरून राज ठाकरेंचा एकनाथ शिंदे यांना निशाणा। नवी मुंबईमध्ये प्रश्न सोडवला असताना जरांगेंवर पुन्हा आंदोलनाची वेळ का आली, शिंदेंना सवाल। जेव्हा लाखोंचा समाज रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याची दखल घेणं आवश्यक असतं। त्यांची जबाबदारी आहे, ते गावोगावी भांडणं लावत फिरतायत। बाळासाहेब थोरात यांचा मराठा आरक्षण समिती अध्यक्ष विखे पाटलांवर निशाणा। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मेटकर यांचा पाठिंबा। संविधानिक पद्धतीने सरकार त्यांच्या मागण्या मान्य करतील अशी अपेक्षा व्यक्त। सरकारने आंदोलकांची दखल घेणं गरजेचं असल्याचंही वक्तव्य। मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये सकल मराठा दक्षिण पुणे यांच्या वतीने आंदोलकांना फूड पॅकेट्स आणि पाणी बॉटल्स वाटप। खाऊ गल्ली दुकानं बंद केल्यामुळे आंदोलकांची गैरसोय पाहता आंदोलकांची जेवणाची सोय करण्यात आली। अहिल्यानगर शहरामधून तब्बल 2 टन फरसाण आणि बिस्किटांची व्यवस्था करून मुंबईकडे पाठवली। आंदोलकांना अन्नाची मोठी अडचण येत असल्यामुळे मराठा समाजाकडून करण्यात येते मदत। सामाजिक संस्थेकडून मराठा बांधवांसाठी मदतीचा हात। जीवनावश्यक वस्तू पोहोचल्या मुंबईत। 2 लाख मराठा बांधवांची जेवणाची व्यवस्था। बीडच्या साक्षाळ पिंपरीमधील गावकऱ्यांनी आझाद मैदानावरील मराठा बांधवांची केली जेवणाची सोय। 50,000हून जास्त भाकरी, ठेचा, चटणी आणि लोणचं मुंबईला पाठवलं। जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मराठा आंदोलकांचा ठिय्या। मराठा आरक्षणासाठी आंदोलकांकडून जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये घोषणाबाजी। मुंबईच्या मरीन लाईन्सवर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी पाहायला मिळाली। मरीन लाईन परिसरामध्ये मोठ्या संख्येने मराठा आंदोलक उपस्थित। समुद्रातील दगडांवर उभं राहून जरांगेंच्या समर्थनार्थ उंचावले बॅनर्स। भाजप अध्यक्ष JP नड्डा मुंबईमध्ये लालबागच्या राजाचं दर्शन घेणार। मुंबईतील इतर सार्वजनिक मंडळांसह भाजपा नेत्यांच्या बाप्पांचं सुद्धा घेणार दर्शन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दरेगावच्या दौऱ्यावर। रात्री उशिरा शिंदे दरेगावी दाखल। सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंच्या भेटीला जाणार असतानाच शिंदे दरेगावी गेल्यामुळे चर्चांना उधाण। भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांना बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप। अचलपूरमधील 10 कोटी रुपयांचा विकास निधी वरुड मोर्शी मतदारसंघात वळवला गेल्याचा त्यांचा आरोप।
शिवसेना शाखेमधून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढले. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उतरवले फोटो. उल्हासनगरमधील उबाठाची प्रतिष्ठित मध्यवर्ती शाखा शिंदे गटाच्या ताब्यात. मनसे नेते अभिजित पानसे यांच्या घरच्या गणपतीचं राज ठाकरेंनी घेतलं दर्शन. गणपती निमित्त ठाकरे बंधूंची झालेली ही भेट सगळ्यात आनंद देणारी, पानसे यांचं वक्तव्य. नांदेडमध्ये बिलोली तालुक्यामधील पूरग्रस्त नागरिकांनी पालकमंत्र्यांसमोर घातला गोंधळ. शेती नुकसानीची पाहणी करण्याचा धरला हट्ट. गावकरी आक्रमक झाल्यामुळे पालकमंत्र्यांकडून शेतीची पाहणी. मराठा आंदोलनामुळे मुंबईमध्ये आजचा रेल्वेचा मध्य आणि हार्बर मार्गावरचा मेगाब्लॉक रद्द. आंदोलकांच्या वाढत्या गर्दीमुळे रेल्वे प्रशासनाकडून निर्णय. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये 45,000 कोटींची उलाढाल. महाराष्ट्राचा वाटा 60%. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा अंदाज. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज न्यायालयाकडून नामंजूर. गंभीर गुन्हा असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण. पुढील सुनावणी 10 सप्टेंबरला. वैभववाडी करूळ गगनबावडा घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत. वाहन चालकांनी रस्त्यावरील दगड बाजूला करून एकेरी वाहतूक सुरू केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं दरड हटवण्यास सुरुवात. खंडाळा रस्त्यावरील मावशी गावाजवळील पुलावर पवनचक्कीचा ट्रेलर पडला बंद. या मार्गावरील वाहतूक सुमारे 10 तासांपेक्षा जास्त वेळ ठप्प. वाहन चालक आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. मालेगावची गिरणा नदी जवळच्या पुलावरून उड्या मारत तरुण करतायत जीवघेणी स्टंटबाजी. स्टंटबाजी करणारे बहुतांश मुलं अल्पवयीन. या अगोदर स्टंटबाजी करताना एका तरुणाचा झाला मृत्यू. 2 दिवसांपूर्वी गोदावरीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला. गोदावरीला पूर असताना पोहायला गेला तरुण. टाळकुटेश्वर मंदिराजवळ आढळला मृतदेह. गोंदिया जिल्ह्यामध्ये बटाना येथील परिवाराचे 3 घर जळून खाक. परिवारातील 3ही घरं लागून असल्यामुळे घरामध्ये आगीचं तांडव. एकूण 25 लाख रुपयांचा माल सुद्धा जळून खाक.